खाकी द बिहार डायरीज या वेब सिरीजमध्ये अमित लोढा या पोलीस अधिकाऱ्यांनी चंदन महातो या गुन्हेगाराचा व त्याच्या टोळीचा बिमोड कसा केला याचे चित्रण करण्यात आले आहे। ही वेब सिरीज एका सत्य प्रसंगावर म्हणजे लोढा यांच्या बिहार डायरीज द ट्रू स्टोरी ऑफ हाऊ बिहार्स मोस्ट डेंजरस क्रिमिनल वॉज कॉट या पुस्तकावर आधारित आहे। पण स्वातंत्र्यानंतर एका मराठी पोलीस अधिकाऱ्याला अशाच पद्धतीने सौराष्ट्रमध्ये थैमान घालणाऱ्या एका दरोडेखोराचा बिमोड करण्यासाठी तत्कालीन सरकारने नेमले होते आणि या अधिकाऱ्याने धैर्याने व चिकाटीने केलेल्या कारवायांमुळे त्या दरोडेखोराला पाकिस्तानात पळून जाऊन आश्रय घ्यावा लागला होता। हे तुम्हाला ठाऊक आहे का? नमस्कार, मी धवल कुलकर्णी आणि आज मी तुमच्या समोर नेहमीप्रमाणेच इतिहासातील एक अज्ञात पान उलगडून दाखवणार आहे। आणि हे पान आहे भूपत नावाच्या एका कुख्यात आणि क्रूर दरोडेखोराबद्दल आणि त्याच्याशी दोन हात करणाऱ्या विष्णू गोपाळ कानेटकर म्हणजे विगो कानेटकर या मराठी पोलीस अधिकाऱ्याबाबत। विगो कानेटकर हे मूळचे सोलापूरचे। पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून BSc ची पदवी पहिल्या वर्गात पास होऊन ते 1933 च्या सप्टेंबर महिन्यात इम्पिरियल पोलीस इंडियन पोलीस या परीक्षेत बसले। ही सेवा सुरुवातीला फक्त युरोपियन तरुणांसाठीच होती। 1920 च्या नंतर इंग्रज सरकारने या सेवेत भारतीय तरुणांना प्रवेश देण्याचे ठरवले, पण अल्प प्रमाणात। ही भरती स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून होत असे व प्रश्नपत्रिका संबंध देशभरात एकच असायची, पण भरती मात्र इलाक्याप्रमाणे व्हायची। 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंडियन पोलीसचे रूपांतर इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये म्हणजे सध्याच्या IPS मध्ये करण्यात आले। कानेटकर हे या परीक्षेत मुंबई इलाख्यात पहिले आले आणि त्यांनी त्यांच्या सेवेची सुरुवात असिस्टंट पोलीस सुपरिंटेंडेंट म्हणजे ASP म्हणून जळगावमधून केली। पुढे त्यांनी अहमदाबाद, बेळगाव, मुंबई, धुळे, जळगाव अशा ठिकाणी सेवा बजावली आणि 1949 मध्ये पुणे शहराचे DSP म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला। त्यावेळेस सध्या असलेले पुणे शहराचे पोलीस आयुक्तालय नव्हते व पुणे जिल्हा वगळता पुणे शहराचा कार्यभार एका स्वतंत्र जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे असायचा। एक दिवस अचानक कानेटकरांना त्यावेळचे पोलीस महानिरीक्षक श्री MM चुडासामा यांचा फोन आला व त्यांनी त्यांना विचारले की तुम्ही सौराष्ट्रमध्ये पोलीस महानिरीक्षक म्हणून जायला तयार आहात का? कानेटकरांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्यांनी सौराष्ट्रमध्ये कधीही सेवा बजावली नव्हती आणि त्यांना थेट पोलीस महानिरीक्षक म्हणजे पोलीस प्रमुख बनवणं म्हणजे चाकोरी बाहेरील एक बढती होती। पण कानेटकरांना तिथे नेमण्यामागे सरकारचा एक विशिष्ट हेतू होता। सौराष्ट्र आणि गुजरातमध्ये भूपत नावाच्या एका दरोडेखोराने अक्षरशः थैमान घातलं होतं। सौराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर तिन्ही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला प्रदेश आहे। भगवान श्रीकृष्णाची द्वारका, महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेले पोरबंदर आणि सोमनाथाचे मंदिर असलेले वेरावल आणि भारतात सिंह आढळणारे एकमेव ठिकाण म्हणजे गीर यांचा समावेश सौराष्ट्रामध्येच होतो। सौराष्ट्र हा लहानसा प्रदेश असला तरी इथे साधारणपणे 202 संस्थानं होती। आता याच्यामध्ये जुनागड, जामनगर, भावनगर याच्यासारखी मोठी संस्थानं होती। राजकोट, ध्रांगधारा, गोंडल, पलिताना यांच्यासारखी काही मध्यम आकाराची संस्थानं होती आणि बहुतेक संस्थानं ही अत्यंत लहान होती। जास्त करून हे संस्थानिक राजपूत समाजाचे होते। स्वतःच्या प्रदेशात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व गुन्हेगारांचा प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक संस्थानाचे स्वतःचे असे एक पोलीस दल होते। पण समजा एखाद्या गुन्हेगाराने एका संस्थानाच्या हद्दीत गुन्हा केला आणि तो दुसऱ्या संस्थानाच्या किंवा शेजारच्या संस्थानाच्या हद्दीत पळून गेला तर पहिल्या संस्थानिकांना आणि त्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना काहीही करता येत नव्हतं। जर समजा एखाद्या संस्थानाच्या हद्दीमध्ये फार मोठा गुन्हा झाला असेल आणि गुन्हेगार पकडला जावा असं त्या संस्थानाच्या अधिकाऱ्यांना आणि अधिपतींना वाटत असेल तर राजकोटला असलेल्या ब्रिटिश रेसिडेंटकडे लोक धाव घेत आणि त्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या मार्फत दुसऱ्या संस्थानिकावर दबाव आणून त्याला पहिल्या संस्थानिकाला मदत करण्यास सांगण्यात येत। त्यावरून त्या काळात गुन्ह्यांचा तपास करणं हे किती अवघड काम बनलं होतं हे तुम्हाला लक्षात येईल। या प्रकारामुळे दरोडेखोरी ही या
मध्ये जवळपास 200 वर्षापासून चालत आली होती. आता सांगायची गोष्ट अशी आहे की 1810 मध्ये बावावाला नावाच्या एका कुप्रसिद्ध दरोडेखोराने या भागात खून, दरोडे आणि लुटालूट करून अक्षरशः थैमान मांडलं होतं. बरोडा संस्थानाच्या हद्दीत त्याने ग्रँट नावाच्या एका इंग्रज कॅप्टनला पकडलं आणि काही महिने त्याला आपल्यापाशी ओलीस बनवून ठेवलं आणि इकडे तिकडे फिरवलं. ब्रिटिश सरकारने प्रचंड दबाव आणल्यावर ग्रँटची सुटका झाली आणि त्याने स्वतःला आलेल्या खडतर अनुभवावरती एक पुस्तकही लिहिलं. त्यावेळच्या पोलिसांना हुलकावणी देण्यात हा बावावाला इतका यशस्वी झाला की त्याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये एक भीतियुक्त आदर तयार झाला आणि काही लोकांनी तर या आदराचे रूपांतर त्याच्यावरती पोवाडे रचून केले. त्यामुळे या भागामध्ये दरोडेखोरांची एक प्रतिमा एका रॉबिन हुड प्रमाणे होती हे तुमच्या लक्षात येईल. या दरोडेखोरांच्या टोळीत सामील होण्याकरता प्रत्येक नवीन सभासदाने एक अट पूर्ण करण्याची सक्ती होती आणि तो म्हणजे दुसऱ्या एका सभासदाच्या हजेरीत कुणाचा तरी खून करून तसं उघडपणे जाहीर करणं. या अटीमागचा उद्देश स्पष्ट होता आणि तो म्हणजे टोळीत सामील झाल्यावर कुणी दगाबाजी करू नये. दुसरं म्हणजे एकदा एखाद्या माणसाने खुनासारखा गंभीर गुन्हा करून त्याची अशी जाहिरात केली की त्याचे नाव पोलीस रेकॉर्डवर येते आणि गुन्हेगारी जगतातून बाहेर पडण्याचा त्याचा रस्ता बंद होतो. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व संस्थानं भारतामध्ये विलीन केली आणि त्यानुसार सौराष्ट्र आणि काठेवाड भागातील ही 202 संस्थाने एकत्र करून या मुलखाला सौराष्ट्र हे नाव देण्यात आलं. स्वतःच्या हातून सत्ता गेलेली या संस्थानिकांना अर्थात आवडलं नव्हतं, पण भारत सरकारच्या विरोधात बंड करणंही त्यांना तितकंसं शक्य नव्हतं. मग या न त्या मार्गाने सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न यातील काही मंडळी करत असायची, कारण त्यांच्यासाठी हा सूड उगवण्याचा एक प्रकार होता. नेमका त्याच वेळेला भूपत मेरूजी या दरोडेखोराच्या टोळीचा उदय झाला. भूपत हा सुद्धा राजपूतच होता. तो वाघानिया या अत्यंत लहान संस्थानाचा रहिवासी होता. हे संस्थान इतकं लहान होतं की तिथल्या राजालाच दरबार म्हणून संबोधण्यात येत. भूपत हा या राजाचा ड्रायव्हर म्हणून नोकरीला लागला, पण तो थोडा चलाक असल्यामुळे त्याने राजाची मर्जी संपादन केली आणि बंदूक कशी चालवायची हे हळूहळू शिकून घेतलं. सर्व राजांना शिकारीचा शौक हा थोड्याफार प्रमाणात असायचा, तेव्हा राजासोबत जाऊन भूपत हा नेमबाजीत तरबेज झाला. हळूहळू भूपत छोटे मोठे गुन्हे करायला लागला. आता दरबाराचाच खास नोकर असल्यामुळे भूपतने सुरुवातीच्या काळात केलेल्या किरकोळ गुन्ह्यांकडे अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली. पण सन 1948च्या सुरुवातीला भूपत व त्याच्या काही साथीदारांनी जेव्हा वसावत या सौराष्ट्राच्या मध्यभागी असलेल्या खेडेगावात दरोडा घातला तेव्हा परिस्थिती पूर्ण बदलून गेली. सर्व संस्थाने नवीन सौराष्ट्र राज्यात विलीन झाली होती आणि पोलीस मुख्यालय कार्यरत झाले होते. या गुन्ह्याचा तपास हा CIDच्या हातात घेतला आणि भूपतला कळून चुकले की आधीसारखे त्याला गुन्हे करून उजळ माथ्याने फिरता येणार नाही. त्याने स्वतःला बाहेरवटी म्हणजे इंग्रजीत आउटलॉ असल्याचे जाहीर केले आणि पोलीस व शासन यांच्या विरोधात उघड युद्ध पुकारले. कदाचित शिक्षण व ज्ञान बेताचे असल्यामुळे असेल, पण बदललेल्या परिस्थितीची त्याला पूर्ण कल्पना नसावी, कारण पूर्वीची संस्थानं आता इतिहास जमा झाली होती आणि त्यांच्या जागी भारत सरकारने राज्य प्रस्थापित झाले होते. या नव्या राजवटीमध्ये निदान कागदोपत्रिका होईना वरपासून खालपर्यंत सगळ्यांना एकच कायदा लागू होत होता आणि एखाद्या गुन्हेगाराने समजा कुठलाही मोठा गुन्हा केला तर पोलीस त्याचा तपास करून हिंदुस्थानातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन त्याला अटक करू शकत होते. भूपतने एका खेडेगावावर 14 जुलै 1949 रोजी हल्ला करून एका माणसाला ठार मारले आणि 10 दिवसानंतर दुसऱ्या एका गावात दरोडा टाकला. इथे भूपतच्या गुन्हेगारी आयुष्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सन 1939 मध्ये त्याने 10 दरोडे टाकले व खून केले. हळूहळू त्याच्या गुन्ह्यांचा आलेख चढू लागला. पण हे करत असताना सौराष्ट्रातले पोलीस काय करत होते? सर्व लहान मोठी संस्थाने एकत्र करून सौराष्ट्र राज्याची निर्मिती 1948 मध्ये झाली होती. सर्व संस्थानातून नोकरीवर असलेल्या पोलिसांना एकत्र करून सौराष्ट्राचे नवे पोलीस दल उभारण्यात आले होते. आता पोलीस दल उभारायचे म्हणजे काय सोपी गोष्ट नव्हती आणि आजही नाही. पोलिसांना एकच गणवेश देणे, त्यांचे काम करण्याबाबतचे नियम तयार करणे, त्यांना ट्रेनिंग देणे
या गोष्टी इतक्या सहजपणे होत नाहीत. त्यामुळे नुकत्याच उभारलेल्या या पोलीस दलाला भूपत सारख्या एका क्रूर, निडर आणि शस्त्रसज्ज अशा गुन्हेगाराशी व त्याच्या टोळीशी सामना करणे थोडंसं अवघड जात होतं. भूपत आणि त्याचे साथीदार हे उत्तम नेमबाज होते आणि पोलीस समोर आले तर त्यांच्यावर सुद्धा बंदुका चालवायला हे लोक मागे पुढे बघत नसत. त्यामुळे गुन्हा झाल्याची बातमी कानावर आल्यानंतर तब्बल 3-4 तासांनीच पोलीस स्पॉटवर जायचे, कारण तोपर्यंत भूपत आणि त्याची टोळी तिथून निघून गेली असेल अशी त्यांना खात्री असायची. भूपतच्या बाबतीत कुठलाही धोका पत्करायला सर्वसामान्यपणे तिथले पोलीस तयार नसायचे. त्यामुळे टोळीचा दबदबा आणि दहशत ही वाढतच होती. संध्याकाळ झाल्यानंतर खेडेगावांमध्ये माणसांची हालचाली जवळजवळ बंदच व्हायची. पोलीस सुद्धा रात्रीची गस्त घालायला टाळाटाळ करायचे. दरोडे, खून, अख्ख्या गावांची लूट असे अनेक गुन्हे भूपत आणि त्याचे साथीदार निर्धास्तपणे करत होते. एकदा तर 11 ऑक्टोबर 1949 रोजी भूपत आणि त्याच्या टोळीने एक गाव लुटले आणि त्यातून एकूण 20,000 रुपयाचा माल आणि रक्कम लंपास केली. त्यावेळेचे 30,000 म्हणजे आत्ताचे कितीतरी लाख रुपये होतील. त्याने केलेला एक लक्षणीय गुन्हा म्हणजे 17 जानेवारी 1949 रोजी केलेली जेतपूर गावातील लूट. भर दिवसा या टोळीने जेतपूर सारख्या शहरात फिरून 50,000 रुपये लुटले. गावात पोलीस ठाणे होते, पण तिथले पोलीस एवढे शूर होते की त्यांनी गुन्हा कुठे होत होता या जागी जाण्याच्या ऐवजी, त्या स्पॉटवर जाण्याच्या ऐवजी पोलीस ठाण्यातच बसून हवेत गोळीबार करायला सुरुवात केली. त्यामुळे अर्थातच लुटारू व पोलीस यांच्यात कुठलाही सामना झाला नाही. सर्वसाधारणपणे पोलिसांच्या निष्क्रियपणाला काही अपवाद होते, पण सन्माननीय अपवाद हे फारच थोडे होते. उदाहरणार्थ 19 डिसेंबर 1949 रोजी राजकोटला बातमी आली की भूपत व त्याचे साथीदार नाणीधर या गावी लपून बसलेले आहेत. तरीसुद्धा राजकोटहून कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्वतः कुठलीही हालचाल न करता इन्स्पेक्टर कमलाशंकर दवे यांना एक छोटी पोलीस पार्टी घेऊन या गावात जायला सांगितले. हा शूर अधिकारी बिलकुल न गडबडता न डगमगता त्या गावी गेला आणि तिथे त्यांना बातमी मिळाली की भूपत आणि त्याचे साथीदार हे दोघं गावातील एका धर्मशाळेत विश्रांती घेत आहेत. इन्स्पेक्टर देवेंनी तिथे आपला मोर्चा वळवला, पण त्यांच्या पार्टीतील एका पोलिसाने घाबरून म्हणा किंवा जाणून बुजून भूपतला सावध करण्याकरता आपल्या बंदुकीचा चाप दाबला आणि एक गोळी हवेत उडवली. त्यामुळे भूपतला धोक्याचा इशारा मिळाला आणि त्याने व त्याच्या साथीदारांनी पोलीस पार्टीवर गोळ्यांचा वर्षाव केला. या चकमकीत इन्स्पेक्टर दवे व त्यांचे 2 हवालदार मृत्युमुखी पडले व बाकीचे पोलीस पळून गेले. भूपतने रस्त्यावर पडलेली एक 303 रायफल व 50 राऊंड आपल्या ताब्यात घेतले. पुढे 3 दिवसांनी भूपतने एका हवालदाराला ठार मारले. आता कुणालाही प्रश्न पडेल की भूपत निष्पाप लोकांचा खून का करायचा. याचं कारण असं होतं, सरकारने संस्थानिकांच्या जागा आणि जमिनी ताब्यात तरी घेतल्या होत्या किंवा त्या विकण्यावर किंवा इतर रीतीने त्यांची विल्हेवाट लावण्यावर कायद्याने निर्बंध तरी आणले होते. अशा रीतीने मुक्त झालेल्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावे सरकारने करून दिल्या होत्या. त्याचा राग तिथल्या संस्थानिकांना आणि जमीनदारांना होता आणि त्यांनी सरकारचा सूड घ्यायचा आणि या शेतकऱ्यांचा काटा काढायचा म्हणून भूपत सारख्या लोकांना पाठिंबा दिला. भूपतच्या टोळीची सुरुवात याच दरम्यान झाली होती आणि त्याला हाताशी धरण्याचे या नाराज लोकांनी ठरवले. लुटालूट करून जे पैसे मिळतील त्याचा वापर भूपत आणि त्याचे साथीदार पूर्वीच्या संस्थानातील मंडळींकडून बंदुका व शस्त्र घेण्यासाठी करत. त्यांची दुसरी एक खासियत म्हणजे स्त्रिया व दारू यांच्यापासून ते पूर्णपणे अलिप्त राहत. त्यामुळे त्यांना पकडणे अवघड होत जात. एकूण काय तर भूपत आणि त्याच्यासारख्या गुन्हेगारांपुढे स्थानिक पोलिसांनी सुद्धा नांगी टाकली होती. ही परिस्थिती पाहून तत्कालीन सरकारने भूपतचा बंदोबस्त करण्यासाठी कानिटकरांसारख्या एका तरुण, निडर आणि तडफदार अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातून जून 1951 मध्ये सौराष्ट्रात पाचारण केले. कानिटकरांनी जबाबदारी स्वीकारली त्यावेळेस भूपतच्या टोळीत 6 लोक होते. या सगळ्यांकडे 303 बोरच्या रायफली होत्या, डबल नळीच्या बंदुका किंवा पिस्तुली सुद्धा होत्या आणि या हत्यारांचा उपयोग करण्यामध्ये सगळेजण तरबेज होते. यात गुन्हेगारांची दहशत इतकी प्रचंड होती की सरकारने 50,000चे इनाम जाहीर करून सुद्धा
त्यांच्याबाबत माहिती द्यायला कुणीच पुढे येईना. कानिटकर ज्या दिवशी राजकोटला पोहोचले बरोबर त्याच वेळेला राजकोटपासून 20 मैलावर असलेल्या नवागाम या खेडेगावात भूपतने 6 खून केले आणि त्याच्या शेजारच्या गावी सुद्धा 2 माणसांना मारले. म्हणजे एका अर्थाने भूपत हा कानिटकरांना थेट चॅलेंज देत होता. कानिटकर त्या ठिकाणी गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की गुन्ह्याच्या ठिकाणी भूपतने त्यांच्यासाठी कागदावर एक निरोप लिहून ठेवला होता. सौराष्ट्रामध्ये गुन्हेगारी जगतात अशी प्रथा होती की गुन्हा केल्याच्या ठिकाणी हे गुन्हेगार पोलिसांना आणि शासकीय अधिकाऱ्यांसाठी अशा चिठ्ठ्या लिहून त्यांना जाहीर आव्हान देत असत. या चिठ्ठ्यांना स्थानिक भाषेत झासा म्हणायचे. या चिठ्ठ्यामध्ये किंवा पत्रामध्ये गुन्हा कुणी केला, का केला हे लिहिण्यात येत असे आणि अधिकाऱ्यांना व गृहमंत्र्यांची सुद्धा टिंगलटवाळी करण्यात यायची. थोडक्यात काय तर हा गुन्हा आम्ही तुमच्या नाकावर टिचून केलाय आणि तुम्हाला आता काय करायचं ते करा, अशा प्रकारे शासनाला व पोलिसांना आव्हान देण्यात येत. कानिटकरांना लिहिलेल्या या पत्रामध्ये भूपतने त्यांना चॅलेंज दिले होते. या पत्रामध्ये हे गुन्हे म्हणजे तुम्हाला दिलेली भेट आहे असा उल्लेख होता. एक पत्र तर सौराष्ट्राचे गृहमंत्री रसिकभाई परीख यांना उद्देशून होते. या पत्रामध्ये परीखांच्या कुटुंबात एक नवा बाळाचा जन्म झाला आहे याचा उल्लेख करून त्याबाबत त्यांचे अभिनंदन करण्यात आले होते आणि या मुलाला बाळंतविडा म्हणून गुन्हे आम्ही अर्पण करत आहोत असा उल्लेख होता. याचा अर्थ असा की भूपत हा 8 निरपराधांचा खून करून आणि त्यांच्या मृतदेहांच्या जवळ अशा खिजवणाऱ्या चिठ्ठ्या ठेवून कानिटकर आणि सौराष्ट्र सरकारला चॅलेंज देत होता. भूपतचा बंदोबस्त करण्यासाठी कानिटकरांची नेमणूक झाली त्यावेळेस भूपतचे वय साधारणपणे 30च्या आसपास होते. त्यावेळेस म्हणजे सन 1951 मध्ये कानिटकर स्वतः 40 वर्षांचे होते. तरी सुद्धा गुन्ह्याच्या जागी भूपत कानिटकरांसाठी जी पत्र लिहून ठेवायचा त्यात कानिटकरांचा उल्लेख ढिकरा म्हणजे गुजरातीत मुलगा असा करण्यात येत. कारण पुण्याहून एक तरुण अधिकारी आपला बंदोबस्त करण्यासाठी येत आहे असे भूपतला समजले होते. पण या अधिकाऱ्यांचं वय नेमकं किती हे ठाऊक नसल्यामुळे भूपतला असं वाटलं होतं की तो अधिकारी आपल्यापेक्षा खूप लहान आहे आणि त्यामुळे त्याला धडे देण्यासाठी योग्य आहे. भेदरलेल्या आणि डिमॉरलाइज झालेल्या पोलिसांना कानिटकरांनी धीर दिला. भूपतच्या टोळीचा नायनाट करण्यासाठी त्यांनी काही कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांना स्पेशल अधिकारी म्हणून विशेष जबाबदारी दिली. टोळीला आश्रय देणाऱ्या लोकांवर सुद्धा त्यांनी कारवाई सुरू केली. त्यामुळे भूपतला पाठिंबा देणाऱ्या संस्थानांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे धाबे दणाणले. भूपत मात्र गुन्हा करून त्या ठिकाणी झासाच्या चिठ्ठ्या ठेवायचा ज्याच्यामुळे तो कानिटकरांना सांगायचा की एक दिवस मला न पकडता बदनामी डोक्यावर घेऊन तुम्हाला पुन्हा महाराष्ट्रात जावे लागेल. हे कमी म्हणून की काय जखमेवर मीठ चोळण्यासाठी या झाशांच्या चिठ्ठ्यांबरोबर भूपतने एकदा त्याचा व त्याच्या इतर 3 साथीदारांचा एक फोटो ठेवला होता आणि त्यावर असे लिहिले होते की आम्हाला ओळखण्यासाठी तुम्हाला सोपे जावे म्हणून हा फोटो ठेवला आहे. कानिटकरांनी चार्ज घेतल्यानंतर 4 महिन्यांमध्ये भूपतने 14 लोकांना ठार मारले होते आणि 32,000चा माल चोरला होता. पण हळूहळू कानिटकरांनी केलेल्या उपायांचा चांगला परिणाम होऊ लागला. भूपतची तब्येत बिघडली आणि त्याच्या टोळीतील काही मंडळी मतभेद होऊन बाहेर पडली. महत्त्वाचं म्हणजे कानिटकर व त्यांच्या पोलिसांना साथ मिळाली ती 2 विलक्षण माणसांची. हे लोक एका कलेत कुशल होते आणि ते म्हणजे जमिनीवर जे पावलांचे छाप उठतात त्याचा माग काढून ही मंडळी पावले कुणाची होती त्या व्यक्तीचा किंवा जनावरांचा शोध लावायचे. पावले म्हणजे पग म्हणून या लोकांना सौराष्ट्र व कच्छ भागामध्ये पगी म्हणायचे. या भागात चोरी होणाऱ्या किंवा गहाळ झालेल्या गायी, बैल, उंट, बकऱ्या, शेळ्या यांचा शोध लावण्यात हे लोक पटाईत होते. एकदा तर भूपतच्या टोळीने काँग्रेसच्या निवडणुकीच्या प्रचार सभेवर हल्ला करून 10 लोकांना ठार मारले व बऱ्याच लोकांना जखमी केले. त्यानंतर एक दरोड्यामध्ये भूपत आणि त्याच्या टोळीने एक कार वापरली. पुढे ही कार गुजरातमधल्या एका संस्थानाच्या राजकुमाराची असल्याचे निष्पन्न झाले. या राजकुमाराचे भाऊ एका प्रांताचे राज्यपाल होते. त्यावरून या दरोडेखोरांची पोच कुठपर्यंत होती हे लक्षात येईल. पोलिसांनी या राजकुमाराला दमात घेतल्यानंतर आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याने भूपतचा एक साथीदार देवायत
त्याला त्याने कुठे लपवून ठेवले होते पोलिसांना दाखवले. पोलिसांनी एका चकमकीमध्ये देवायतला ठार मारले. पुढे या राजपुत्राने दिलेल्या जबानीमध्ये त्याने असे सांगितले की काही जमीनदार लोकांनी सौराष्ट्र सरकारच्या विरोधात केलेला कटाचा भाग म्हणून भूपतला पाठिंबा दिला होता. काँग्रेसच्या मंत्र्यांना व इतर काही लोकांना ठार मारण्याचा सुद्धा त्याचा प्लॅन होता. या कटामध्ये अनेक मोठे संस्थानिक होते आणि त्यांनीच भूपतच्या टोळीला शस्त्र व दारुगोळा पुरवला होता आणि आश्रय देण्याची व्यवस्था सुद्धा केली होती. भूपतने कुठे हल्ला करायचा, नंतर कुठे जायचे आणि तिथं काय करायचे तेच लोक ठरवत. भूपत सुरुवातीला साधा दरोडेखोर होता आणि पैशासाठी तो हे सगळे गुन्हे करायचा. पण सार्वत्रिक निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागला तसे भूपतला या लोकांनी काँग्रेसच्या लोकांवरच हल्ला करून त्यांना ठार मारण्यास सांगितले. त्यांचा असा कयास होता की या भीतियुक्त वातावरणामुळे लोक काँग्रेसला मत देणार नाहीत आणि या जमीनदारांचे प्रतिनिधी निवडून येतील आणि त्यांना त्यांची गेलेली सत्ता, संपत्ती व जमीन काही प्रमाणात का होईना परत मिळवण्यास मदत करतील. वरील जबानीवरून सरकारने त्यात उल्लेख केलेल्या बड्या प्रस्थांना अटक केली आणि या अटक सत्रामुळे सौराष्ट्रात प्रचंड सनसनाटी निर्माण झाली, कारण हे लोक त्या भागातले मोठे संस्थानिक होते. नोव्हेंबर 1951 ते एप्रिल 1952च्या दरम्यान त्यांनी जवळजवळ 200 लोकांना अटक केली. विशेष म्हणजे अटक केलेल्या लोकांमध्ये एक राजकन्या सुद्धा होती. या सर्व प्रकारामुळे व देवायतच्या चकमकीत झालेल्या मृत्यूमुळे पोलिसांचे मनोबल उंचावले. या कहाणीचा शेवट भूपतने पाकिस्तानमध्ये पळून जाण्यात झाला. जून 1952 मध्ये एकूण 87 खून करणारा आणि गावेच्या गावे लुटणारा भूपत अक्षरशः जीव वाचवत त्याच्या दोन साथीदारांसह पाकिस्तानात पळून गेला. बिना परवाना पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्याला तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली आणि ती संपल्यावर सुद्धा त्याला सुरक्षितता कायद्याखाली पाकिस्तानातच डांबून ठेवण्यात आले होते. पुढे भूपतने मुसलमान धर्म स्वीकारला. त्याने अमीन युसुफ हे नाव घेतले. या धर्मांतराचा परिणाम म्हणून की काय त्याची सुटका करण्यात आली. पुढे कानिटकरांची नेमणूक राजस्थानमध्ये पोलीस महानिरीक्षक म्हणून झाली आणि ते सुद्धा तिथल्या दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी. कानेटकर हे त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त झाले. तर मित्रांनो, माझा हा शो तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या ट्विटर हँडलवर आणि ईमेल ID वर सांगायला विसरू नका आणि बघत राहा फक्त मुंबई तक.